योहानकृत शुभवर्तमान अध्याय 11. मृत लाजराला जिवंत करणे. मरिया व तिची बहीण मार्था यांच्या बेथानी गावातला लाजर नामे एक मनुष्य आजारी होता. ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले, तिचा हा आजारी पडलेला लाजर भाऊ होता. यास्तव त्या बहिणींनी त्याचकडे सांगून पाठविले, प्रभूजी, ज्याच्यावर आपले प्रेम आहे तो आजारी आहे. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे, तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. मार्था, तिची बहीण व लाजर यावर येशूचे प्रेम असे. यास्तव तो आजारी आहे हे ऐकले, तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी 2 दिवस राहिला. त्यानंतर त्याने शिष्यास म्हटले, आपण पुन्हा यहुदियात जाऊ. शिष्य त्याला म्हणाले, गुरुजी, यहुदी नुकतेच आपणाला दगडमार करावयास पाहत होते, तरी आपण पुन्हा तेथे जाता काय? येशूने उत्तर दिले, दिवसाचे 12 तास आहेत की नाही? कोणी दिवसास चालतो तर त्याला ठेच लागणार नाही, कारण तो या पृथ्वीवरील उजेड पाहतो. परंतु कोणी रात्रीस चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्या ठाई उजेड नाही. हे बोलल्यावर त्याने त्यास म्हटले, आपला मित्र लाजर निजला आहे. मी त्याला झोपेतून उठवावयास जातो. यावरून शिष्य त्याला म्हणाले, प्रभूजी, त्याला झोप लागली असली तर तो पार पडेल. येशू त्याच्या मरणाविषयी असे बोलला होता, परंतु तो झोपेपासून मिळणाऱ्या आरामाविषयी बोलतो असे त्यास वाटले. यास्तव येशूने त्यास उघड सांगितले, लाजर मेला आहे, आणि मी तेथे नव्हतो म्हणून तुम्हामुळे मला आनंद वाटतो, यासाठी की तुम्ही विश्वास धरावा. तरी आपण त्याचकडे जाऊ. तेव्हा दिदुम म्हटलेला थोमा आपल्या गुरुबंधूस म्हणाला, आपणही त्याच्याबरोबर मरावयास जाऊ. येशू आला तेव्हा त्याला कळले की त्याला कबरेत ठेवून 4 दिवस झाले होते. बेथानी यरुशलेमापासून सुमारे 1.25 कोसावर होती. तेथे मार्था व मरिया यांचे भावाबद्दल सांत्वन करण्यास यहुद्यातील पुष्कळ लोक त्यांच्याकडे आले होते. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली. मरिया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागा ते देव आपणास देईल, हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानाच्या समयी पुन्हा उठेल, हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो मजवर विश्वास ठेवतो मेला असला तरी जगेल, आणि जो जिवंत असून मजवर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. याचा तू विश्वास धरतेस काय? ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी, जो जगात येणारा देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपण आहात, असा विश्वास मी धरला आहे. असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरिया हिला गुप्तपुरे बोलावून म्हणाली, गुरुजी आले आहेत, ते तुला बोलवित आहेत. हे ऐकताच ती त्वरेने उठून त्याचकडे गेली. येशू अद्यापि गावात आला नव्हता, अर्थात मार्था त्याला भेटली त्या ठिकाणीच होता. जे यहुदी मरियेच्या जवळ घरात होते व तिचे सांत्वन करीत होते, त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिल्यावर ती कबरेकडे रडावयास जात आहे असे समजून ते तिच्या मागे गेले. येशू होता तेथे. मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू तिला व तिच्याबरोबर असलेल्या यहुद्याला रडता पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला आणि म्हणाला, तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी, येऊन पहा. येशू रडला. यावरून यहुदी म्हणाले, पहा,
त्याचे त्याजवर कितीतरी प्रेम होते. परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला ह्याने मरू नये असेही करण्याची शक्ती नव्हती का? येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले, धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभुजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटले, तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय? यावरून त्यांनी धोंडा काढिला. तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे पित्या, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहित आहे तू सर्वदा माझे ऐकतोस. तरी जो लोकसमुदाय सभोवता उभा आहे त्याच्याकरता मी बोललो, यासाठी की तू मला पाठविले आहे असा त्यांनी विश्वास धरावा. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा, बाहेर ये. तेव्हा मृत झालेला तो इसम बाहेर आला. त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टलेले होते. येशूने त्यास म्हटले, ह्याला मोकळे करून जाऊ द्या. मरियेकडे जे यहुदी आले त्याने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. कारण कित्येकांनी पुरुषाकडे जाऊन येशूने काय केले ते त्यास सांगितले. मुख्य याजक येशूला ठार मारण्याचा कट करतात. यावरून मुख्य याजकांनी व पुरुषांनी सभा भरवून म्हटले, आपण काय करीत आहोत? कारण तो मनुष्य पुष्कळ चिन्हे करतो. आपण त्याला असे सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रही घेतील. तेव्हा त्यांच्यापैकी कैफा नावाचा कोणी एक मनुष्य त्या वर्षी प्रमुख याजक होता. तो त्यास म्हणाला, तुम्हाला काहीच कळत नाही. तुम्ही हेही लक्षात आणत नाही की प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सर्व राष्ट्राचा नाश होणे टाळावे, हे तुम्हास हितावह आहे. हे तर तो आपल्या मनसे बोलला नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता. म्हणून त्याने संदेश दिला की येशू त्या राष्ट्राकरता मरणार आहे, आणि केवळ त्या राष्ट्राकरता असे नाही, तर याकरता की त्याने देवाच्या पांगलेल्या मुलासही जमून एक करावे. यावरून त्या दिवसापासून त्याने त्याला जीवे मारण्याचा निश्चय केला. यामुळे येशू तेव्हापासून यहुदी लोकांमध्ये उघडपणे फिरला नाही, तर तेथून राना जवळच्या प्रांतातील एफ्राईम नामे नगरात गेला आणि तेथे आपल्या शिष्यांसुद्धा राहिला. तेव्हा यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि पुष्कळ लोक वल्हांडणाच्या अगोदर आपणास शुद्ध करून घ्यावयास बाहेर गावाहून वर यरुशलेमास गेले. त्यांनी येशूचा शोध केला आणि मंदिरामध्ये उभे असताना एकमेकास म्हटले, तुम्हास कसे वाटते? तो सणास येणार नाही का? मुख्य याजकांनी व पुरुषांनी त्याला धरण्याच्या हेतूने अशी ताकीद केली होती की तो कोठे आहे हे कोणाला कळल्यास त्याने खबर द्यावी.